नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र असं आंबेडकर पर्व सुरू आहे। संपूर्ण जगाला आंबेडकर पर्वानं जागवलेलं आहे, जागरूक केलेलं आहे। विद्वान बनण्यासाठी, हुशार बनण्यासाठी, बुद्धिमान होण्यासाठी आणि सर्वांग क्रांती करण्यासाठी या आंबेडकर पर्वानं सर्वाला हुशार केलेलं आहे। सर्वांना नवीन चेतना आणि नवीन ऊर्जा त्यांच्यामध्ये जागवलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जिवंत क्रांती आहे, ती मानवाचं मन बदलून टाकते। मानवाचे मूलभूत जेवढे काही विकार आहेत ते परिपूर्ण कसे आपण निर्मूलन करावे याचं ज्ञान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या उच्च गुणवत्तेवर, की जे गुणवत्ता बुद्धत्वाच्या रूपामध्ये त्यांच्या जागलेली आहे, त्यांच्यामध्ये बोधी अंकुर हे उमलत परिपूर्ण उमललेले आपल्याला दिसून येतात। त्यांचा एकही अंग, बोधीचं अंग हे सुप्त, कमजोर आणि निष्क्रिय नव्हतं, तर ते उमलत परिपूर्ण अशा रूपाला ते पोचण्याकडे जात राहिलं। ते कधी नर्वस राहिले नाही, ते कधी दुःखात तासन तास पडून रंजन करत राहिले नाहीत, दुःख भोगत राहिले नाही। त्याने दुःखावर मात केलेली आहे, त्याने दुःखावर विजय मिळवलेला आहे। कसेही प्रसंग आले आणि कोणती परिस्थिती आली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिस्थितीमध्ये, त्या प्रसंगामध्ये शरणागत प्राप्त केलेले नाही, तिथे ते हतबल झालेले नाही, त्या परिस्थितीमध्ये तिथून ते पलायन करून निघून गेले नाही। तर त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी 4 प्रकारचे गुण आपल्यामध्ये जागवलेले दिसतात। बडोद्यामध्ये असताना जेव्हा ते 10 वाजता ऑफिसमध्ये जायचे, तर ऑफिसचा चपरासी त्यांना पाहिल्याबरोबर जे चालायची पट्टी असते त्या पट्टीला तो असं लवकर गुंडाळून ठेवत होता। अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा तो उपमर्द करायचा, स्पृहा करायचा। पण बाबासाहेबांनी त्या प्रसंगाला भीक घातलेली नाही। त्या घटनेवर त्यांनी परिपूर्ण संयम केलेला आहे। हे परिपूर्ण संयम म्हणजे असीम संयमाची ही बुद्धत्वाची बुद्ध अंकुर प्रभा आहे। हे बुद्धत्वाचं तेज आहे। संयमामध्ये 5 गुण येतात।
संतुलन साधलेलं संयम, समाहित साधलेलं संयम आणि सहनशीलता प्राप्त केलेला संयम आणि इंद्रिय परिशुद्धीमध्ये स्थिर राहिलेला संयम व परिपूर्ण क्षमाशीलतेमध्ये त्यांच्या महान प्रज्ञेनं त्यांना मदत केलेली आहे. हे बोधिसत्वाचे अनंत गुण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये प्रत्येक क्षणी नवीन तेज जागत होतं. प्रत्येक क्षणाला ते प्रतिभावंत होऊन असे सूर्यापेक्षाही असे परिपूर्ण फाकत होते. ते ज्वाजल्यपूर्ण त्यांच्यामधलं तेज जागत होतं. आणि म्हणून जेव्हा चपरासी त्यांच्या टेबलवरती दुरून फाईल फेकायचा तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणायचे, तुला शांततेनं फाईल ठेवता येत नाही का? ही जी विचारसरणी आहे ही उच्च ज्ञानानं भरलेली परिपक्व विचारसरणी आहे. परिपक्व बुद्धीनं भरलेली, परिपक्व उच्च विचारानं भरलेली आणि परिपक्व निष्पाप निर्मळ मनानं भरलेली असे बाबासाहेब आंबेडकर आयुष्यामध्ये सयाजीराव गायकवाडांच्या दरबारामध्ये वावरले, वाघासारखे फिरले. जेव्हा ते पाणी प्यायला जात होते तेव्हा ऑफिसमधले सारे पूर्ण कर्मचारी म्हणायचे, आंबेडकर ते पाणी तुमचं नव्हे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, हे पाणी ऑफिसचं आहे, हे तुमचंही नव्हे, हे ऑफिसचं पाणी आहे. तुम्हाला जर हे पाणी मी पिल्यामुळे जर तुमच्या मनात क्लेश जागत असेल तर तुम्ही दुसरं पाणी घेऊन या घरून. अशा प्रकारे बाबासाहेब प्रत्येकामध्ये उच्च अशा पवित्र विचाराचं तेज जागवत होते. असे बाबासाहेब परिस्थितीला परिपूर्ण तोंड देऊन ते बदलण्यामध्ये सरस राहिले आणि ते परिपूर्ण अगदी क्रमानं उजागर राहिलेले आहे. आपणास पाहायला मिळते की पुणे करारमध्ये सुद्धा गोलमेज परिषदेच्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स बाबासाहेबांनी अटेंड केल्या. लंडनला गोलमेज परिषद 3 झालेली आहेत आणि त्या 3ही गोलमेज परिषदेमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर जेवढ्या पोटतिडकीनं आणि जेवढ्या खंबीरपणानं शोषित, पीडित, रंजल्या गांजल्या दुःखितांचे अत्याचार, अन्याय जगातल्या विद्वानांच्या समोर मांडत होते तर त्याला वाचा फुटत होती. तर सारे जगातले प्रखर विद्वान, स्कॉलर आणि अत्यंत महान असे लोक बाबासाहेबांचे विचार ऐकून बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे, त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये भरभक्कम आलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेल्या संपूर्ण राजकीय सवलतीसाठी, डिमांडसाठी सारे विद्वान लोक तयार झाले. शेवटी बाबासाहेब हे संपूर्ण पददलितांचे उद्धार करते म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. इंग्रजी संपूर्ण माध्यमांनी बाबासाहेबाला प्रमुख केलं आणि मग गांधी परत आला.
महात्मा गांधी म्हणायचा, मी सर्व मागासवर्गीय दुबळ्यांचा, दलितांचा, शोषितांचा मी उद्धार करताय. बाबासाहेब म्हणाले होते, ज्या जातीत जन्माला आला त्याच जातीचं दुःख, दर्द, त्या जातीचे अत्याचार, अन्याय, त्या जातीचे सर्व हाल अपेष्टा तोच माणूस जरूर जाणू शकतो की जो त्या जातीत जन्माला आला. तुम्ही बनियाच्या जातीत जन्माला आला, तुम्हाला या गोरगरिबांचं, दुबळ्यांचं, शोषितांचं काय माहीत होणार आहे. शेवटी गांधीजी नामोहरण झाला. भारतामध्ये त्याला नजरकैदेत ठेवलं आणि शेवटी गांधीजींनी बाबासाहेबांच्या विरोधात हे उपोषण सुरू केलं. येरवडा जेलमध्ये मध्यवर्ती कारागृहात गांधीजी उपोषणाला बसले की मी मेलो तरी चालेल, परंतु आंबेडकरांना, त्यांच्या समाजाला कोणतीच सवलत देणार नाही, कोणताही पूर्णपणे हक्क देणार नाही. आणि हे गांधीचं धोरण आणि हे गांधीचं नियोजन अत्यंत घातक होतं. म्हणून गांधीची माया ही दाईची माया होती, सावत्राईची माया होती. यामुळे गांधीजीला प्रचंड धक्का बसला. सुप्रू राजा, बॅरिस्टर जयकर, बजाज असे प्रचंड हिंदू पुढारी बाबासाहेबांजवळ हात जोडू जोडू त्यांना विनवणी करत राहिले की बाबासाहेब गांधीला वाचवा. गांधी हा उपोषणामध्ये प्रचंड हाल भोगू लागला होता. भारताच्या पूर्ण वातावरणामध्ये एका बाजूला गांधी युग दिसू लागलं, गांधीचा भारत, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत दिसू लागला. रक्ताचे पत्र लिहून ते आंबेडकर बाबासाहेबाला पाठवू लागले. ते पत्र रमाबाईच्या हातात पडत होते. रमाबाई दुसऱ्याकडून ते पत्र वाचून घेत होत्या आणि त्यांना रात्र रात्र भोजनाविना उपाशी पोटी रात्रभर त्यांना जागावं लागत होतं. त्यांना चिंता त्यांना त्रस्त करत होती की साहेबांचं कसं होईल. जर आमच्या गांधीला तुम्ही मारलं तर आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे अत्यंत गलिच्छ शब्द हे त्या पत्रामध्ये लाल अक्षरात लिहिले जात होते. बाबासाहेब आंबेडकर एवढे कट्टर होते की मी महात्मा वगैरे काही जाणत नाही, मी माझ्या समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणार आहे. आणि यामुळं गांधीच्या संपूर्ण अन्वयावर मोठा प्रभाव झाला. कस्तुरबा गांधी बाबासाहेबांजवळ आली. गांधीजींची ती पत्नी होती आणि हात जोडून म्हणाली, बाबासाहेब माझं कुंकू तुम्ही पुसून जाऊ देऊ नका, ते तसंच ठेवा, मी तुम्हाला विनंती करते. एका स्त्रीची शब्द आणि स्त्रीची व्यथा बाबासाहेबांनी ओळखली आणि बजाज साहेबांनी, डॉक्टर जयकरनी व सुप्रू राजा व इतर सर्व हिंदू पुढाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांजवळ जाऊन प्रचंड आपल्या दुःखाच्या व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली आणि गांधीला एक शरबतचा ग्लास पाजला. अशा प्रकारे ऐतिहासिक महान घटनेमध्ये, ऐतिहासिक कर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी
गांधीचे जीव वाचवले, परंतु भारताची फाळणी होऊ दिली नाही, भारताचे तुकडे होऊ दिले नाही. आय हॅव नो मदरलँड हे शब्द बाबासाहेबांचे अत्यंत प्रखर होते, जे बडोदा स्टेशनवरती त्यांनी व्यक्त केले होते. परंतु त्या महत्वाकांक्षी विचाराला बाबासाहेबांनी खतपाणी घातलं नाही, ते सारं सहन केलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे सहनशीलतेचे महान एकमेव असे स्थितप्रज्ञ महापुरुष होते. प्रत्येक पुरुषांनी, प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक फॅमिलीनी, प्रत्येक कुटुंबानी बाबासाहेबांची ही सहनशीलता, क्षमाशीलता आणि अमर्याद संयम शिकून आपल्या स्वतःच्या मनाचं सौंदर्य जागवायला पाहिजे. संयम अमर्याद वाढवणं आणि सहनशील मर्याद होणं, क्षमाशील मर्याद होणं आणि मनाला संतुलित ठेवणं हे बुद्धत्वाच्या बुद्ध अंकुराचे अलंकार आहेत. ते प्रत्येकानं धारण केले पाहिजे. यामध्ये त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबाच्या समस्या, परिवाराने परिवाराच्या समस्या आणि माणसाचा या जन्माचा प्रवास खऱ्या अर्थानं सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. अभिवादनशील नित्यं वड्डापचायनो चतारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बलं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं